किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत युगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 30 माघ शके 1947 अर्थात 19 फेब्रुवारी 2026. आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या शिवबांचा जन्मदिन. माझ्या सर्व मराठमोळ्या शेतकरी बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शेतकरी बंधूंनो, आज कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उन्हाळी हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला लागवड याबद्दलची माहिती, सिद्धेश्वर ज्ञानोबा मुक्काम पोस्ट जीवाचीवाडी तालुका केज यांच्या मुलाखतीचा भाग 2 आणि कृषीवाणी या सदरात ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीविषयी. तर प्रारंभी ऐकूयात उन्हाळी हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला लागवड याबद्दल ग्लोबल विकास ट्रस्ट शिरसाळा येथील वरिष्ठ कृषी तज्ञ डॉक्टर प्रवीण बापूराव मांजरे यांची मुलाखत. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये ग्लोबल विकास ट्रस्ट शिरसाळा तालुका परळी येथील वरिष्ठ कृषी तज्ञ डॉक्टर प्रवीण बापूराव मांजरे हे आलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून उन्हाळी हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला लागवड याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार सर, उन्हाळी हंगामासाठी कुठल्या पिकांची निवड करावी आणि त्याची लागवड कशी करावी? उन्हाळी हंगामामध्ये आता हा फेब्रुवारी महिना संपेपर्यंत आपण काकडी, दोडका, कारली, दुधी भोपळा किंवा घोसाळी, तोंडली या पद्धतीची पिकं निवडू शकतो. कारण ही जी पिकं आहेत ही जलद वाढणारी आहेत आणि यांना जो लागणारा कालावधी आहे तो कमी कालावधी लागतो. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे ते आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना फायदा करून देणारी पिकं असल्यामुळे त्यांनी ही पिकं निवडायला हरकत नाही. उन्हाळी हंगामातील पिकं असल्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये जे उष्ण आणि दमट हवामान असतं तर हे ह्या पिकासाठी फायदेशीर ठरतं. ज्या हंगामात किंवा ज्या काळामध्ये 20 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान असतं हा काळ त्यांच्यासाठी आदर्श वाढीचा काळ असतो आणि यात ती चांगली वाढतात. जर तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा खाली जर गेलं तर पिकांची वाढ मंद होते. त्यामुळे ही उन्हाळ्या हंगामातील पिकं असल्यामुळे त्यांना हे तापमान जे आहे ते एकदम संयुक्तिक ठरतं. या पिकांसाठी लागणारी जमीन कशी असावी? जमीन प्रामुख्यानं ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होता अशा पद्धतीची मध्यम ते भारी प्रकारची जमीन आपण यासाठी निवडू शकतो. किंवा ज्या ज्या भागामध्ये गाळाची मृदा आहे त्या ठिकाणी उन्हाळी हंगामात ही जर पिकं घेतली तर ती खूप छान पद्धतीने येतात. आपण पाहतो की उन्हाळी हंगामामध्ये बरेचसे गावतळी असतात, तिथे संपलेले असतात किंवा आटून जातात. अशा ठिकाणी जी गाळाची मृदा साचलेली असते त्यामध्ये जरी आपण लागवड केली तरी पिकं खूप छान पद्धतीने येतात. सर, ही वेलवर्गीय भाजीपाला पिकं लागवड करण्यापूर्वी कुठल्या प्रकारची पूर्वमशागत करणं आवश्यक आहे? ती कशा रीतीने करावी? पूर्वमशागत करत असताना साधारणतः एखादी खोल नांगरट करणं गरजेचं आहे. त्यावरती 1 ते 2 आपण कुळपण्या करून माती भुसभुशीत करून घेणं गरजेचं आहे. यासोबत माती भुसभुशीत करत असताना एक कुळप झाल्यानंतर आपण त्यामध्ये साधारणतः 15 ते 20 टन प्रति हेक्टरी शेणखत टाकणं गरजेचं आहे. आणि शेणखत हे कुजलेलं असावं याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. आणि हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे आपलं लागवडीचं अंतर जे असतं ते थोडंसं लांब ठेवावं लागतं. त्यामुळे सरीवरंब पद्धत किंवा मग गादी वाफे हे तयार करणं गरजेचं असतं. जर आपण उन्हाळी हंगामामध्ये मल्चिंगचा जर वापर केला तर तो सुद्धा शेतकऱ्यांसाठी जास्तीचा फायद्याचा ठरतो असं मला वाटतं. कारण उन्हाळ्यामध्ये जे बाष्पीभवन होतं, मातीमधून जे पाणी उडून जातं त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी करण्यात मल्चिंगचा चांगला फायदा होतो. तणांचाही प्रादुर्भाव कमी होतो, ओलावा टिकून राहतो, बागेमध्ये स्वच्छता राहते आणि पिकांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते. अशा पद्धतीनं पूर्वमशागत करणं गरजेचं आहे. या पिकांना बियाणं
कमीच लागत असणार विविध वेलींविषयी याबद्दल काय सांगाल? वेलवर्गीय पिकात एकतर लागवडीचं अंतरही जास्त असल्यामुळे बियाणांचं प्रमाण अगदी कमी लागतं. हे प्रमाण साधारणतः जर आपण काकडीचा विचार केला 2 ते 2.5 किलो बियाणं प्रति हेक्टरी हे पुरेसं ठरतं. दोडक्याचा विचार केला तर 3 ते 3.5 किलो किंवा 4 किलोपर्यंत बियाणं लागतं, कारण बियाण्याचा आकार थोडा मोठा असतो. कारल्याचं बियाणं देखील थोडंसं मोठं किंवा जाडसर असल्यामुळे त्याचं बियाणं हे प्रति हेक्टरी 4 ते 5 किलोपर्यंत आपल्याला लागतं. दुधी भोपळा थोडासा मऊ आणि छोटंसं बियाणं असतं, म्हणजे जेवढं वजनदार नसतं, त्यामुळे 3 ते 4 किलो बियाणं प्रति हेक्टरी हे पुरेसं ठरू शकतं. अशा पद्धतीनं म्हणजे 2 ते 5 किलोच्या दरम्यान हे बियाणं आपल्याला प्रति हेक्टरी लागू शकतं. उन्हाळी वेलींच्या लागवडीचा आदर्श कालावधी, त्याचे फायदे आणि वेळेत लागवड न केल्यास होणारे विपरीत परिणाम याबद्दल काय सांगाल? उन्हाळी हंगामातील जी पिकं असतात ही साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आपल्याला लावायला हरकत नाही, पण जर ती मार्च नंतर जर लागवड केल्या गेली तर त्याचे विपरीत परिणाम त्या पिकांवरती झालेले दिसून येतात. कारण मार्च नंतर आपण पाहतो की तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत जाते आणि जेव्हा तापमान हे एप्रिल मे महिन्यामध्ये 40-45 अशा पद्धतीनं वाढतं त्यावेळेस पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. फुलगळ जास्त प्रमाणात होऊन जाते आणि परागीभवनाचं जे प्रमाण असतं ते खूप कमी होतं. त्यामुळे फ्रूट सेटिंग किंवा फळधारणा जी असते ती खूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे लागवड जर सुरुवातीला झाली म्हणजे फेब्रुवारी संपेपर्यंत तर मार्च महिन्यामध्ये त्यांना जी फुलं लागतात एक साधारणतः 25 ते 30 दिवसामध्ये त्याला फुलं लागायला लागतात. तर एक तापमान आवश्यक असतं तेवढं त्यांना मिळतं आणि परागीभवन चांगल्या प्रकारे होऊन फळधारणा देखील चांगली होते. पण ही लागवड जर थोडीशी पुढे सरकली तर एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता आणि त्या घटकांमुळे याच्यामध्ये परागीभवन कमी होतं आणि फळधारणा देखील होत नाही. या बियाण्यांना कुठली प्रक्रिया करायला हवी, त्याचा किती प्रमाणात फायदा होऊ शकतो? तर आपण कोणत्याही पिकाची लागवड करत असताना बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं असतं, कारण आपण पाहतो की बहुतांशी रोग हे मातीमधून किंवा बियांमधून पसरत असतात आणि यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून आपण त्यांना ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात जरी दिलं तरी बऱ्यापैकी बुरशीजन्य रोग जे मातीमध्ये असतात त्यांच्यापासून त्यांना आळा बसतो. आणि आपण जर दुसरा विचार केला तर पीएसबी आहे, ॲझोस्पिरिलियम आहे, अशा पद्धतीची जी जीवाणूखतं असतात त्यांचं देखील आपण बीज प्रक्रिया करू शकतो. याचा फायदा असा होतो की मातीमध्ये असलेले किंवा हवेमध्ये असलेले जे नत्र आहे आणि मातीमध्ये असलेलं जे स्फुरद आहे हे स्थिरीकरण करण्याचं काम चांगल्या पद्धतीने ते बियाणं करू शकतात आणि स्वतःच्या वाढीसाठी त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होतो. आणि जर रासायनिक पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर आपण कार्बेंडाझिम 2 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात देखील आपण करू शकतो. त्यातून देखील बऱ्यापैकी मर रोग असेल किंवा मग जमिनीतून वाढणारे जे बुरशीजन्य रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यास नक्कीच मदत होते. सर, याला लागणारी खतं जसं आपण सांगितलं सेंद्रिय खत असल्यास 15 ते 20 टन, याचं व्यवस्थापन आपण कशा रीतीने करायला हवं? तर सेंद्रिय खतांचा जर आपण विचार केला तर सेंद्रिय खतामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपण शेणखत 15 ते 20 टन टाकू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याकडे जर कंपोस्ट उपलब्ध असेल, शेणखत किंवा कंपोस्ट दोन्हीपैकी आपण काही वापरू शकतो. बरेचसे शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे वळलेले आहेत किंवा सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, तर ते जीवामृत, घनजीवामृत अशा पद्धतीच्या खतांचा सुद्धा वापर करताना आपल्याला दिसून येतात किंवा मग स्लरी तयार करणं आणि मग स्लरीचा वापर करणं याच्यातून जीवाणूंची संख्या मातीमध्ये वाढवल्या जाते आणि त्याचा चांगला परिणाम पिकांच्या वाढीवरती, मुळ्यांवरती आणि पिकांच्या सशक्तीवरती होत असतो. अशा पद्धतीची खतं वापरू शकतो. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे असलेला एक चांगला पर्याय म्हणजे गांडूळ खत, वर्मी कॉम्पोस्ट होतं म्हणतो. तर वर्मी कॉम्पोस्ट आपण त्यासाठी वापरणं फायद्याचं ठरतं. 1 किंवा 2 टन जरी आपण वापरलं तरी ते बऱ्यापैकी उत्पन्नात भर पाडू शकतं असं मला वाटतं. पाण्यात विद्राव्य खतं जी आहेत ती जर वापरायची असेल तर त्याचं काय प्रमाण? तर रासायनिक खताबद्दल सांगायचं राहून गेलं. रासायनिक खतामध्ये ही जी वेलवर्गीय पिकं आहेत यांचा साधारणपणे शिफारस केलेला जो डोस आहे तो म्हणजे 100-50-50 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश अशा पद्धतीनं प्रति हेक्टरी प्रमाण हे दिलेलं आहे. तर आपण त्याचे डोसेस वेगवेगळे करू शकतो. हे देत असताना आपण नत्राचं प्रमाण हे 3 ते 4 टप्प्यामध्ये दिलं पाहिजे. नत्राचं प्रामुख्याने जे काम असतं ते कायिक वाढ होण्यासाठी असतं आणि स्फुरद आणि पालाशी त्यांची पूर्ण वेलाची वाढ होणे किंवा मग फुलधारणा होणे, फळ सेटिंग होणे, यासोबत मग फळांची वाढ होणे यासाठी त्यांचा महत्वाचा भाग असतो. तर लागवड करतेवेळी ज्यावेळेस आपण बेड भरणार आहोत किंवा बेड तयार करणार आहोत त्यावेळी आपण संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हा लागवडीच्या वेळेस बेडमध्ये टाकणं गरजेचं आहे. यासोबत एक 25% नत्राचं प्रमाण हे बेड भरताना आपण टाकलं पाहिजे. उर्वरित राहिलेले आपण जे 75 किलो नत्राचं प्रमाण आहे ते 20-20 दिवसाच्या टप्प्यानं जर दिलं तर आपल्याला सातत्यानं पिकांची वाढ चांगली झालेली दिसून येते. बरं सर, याला लागणारं जे पाणी आहे त्याचं व्यवस्थापन आपण कसं करावं? तर हे उन्हाळी हंगामात घेत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण हे जास्त लागतं, कारण जमिनीमधून बाष्पीभवन होतं प्लस पानांमधून देखील पाणी उडून जातं. तर हे पाणी कमीत कमी लागावं यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक संचाची व्यवस्था करणं गरजेचं आहे. पाट पाण्यानं पाणी देणं